जय मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज आला 23,567 वरती. 23,567 वरती आजच्या दिवशी निफ्टीचा या ठिकाणी फायनल क्लोज आला. आणि मित्रांनो, मार्केटमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये चढ उतार होताना दिसत आहे. म्हणजे निफ्टी अचानक वरती पण जाताना दिसते आपल्याला. ताबडतोब मोठा स्पाइक लागतो, मार्केट खाली पण येत असतं, पुन्हा रेंज बाउंड होतं, त्यानंतर पुन्हा मोठा स्पाइक लागतो. अशीच ॲक्टिव्हिटी आपल्याला गेल्या काही दिवसांपासून निफ्टीमध्ये बघायला मिळते. म्हणजे इथे पण बघा, निफ्टी जेव्हा इथे ट्रेड करत होती ह्या झोनच्या दरम्यान, तेव्हा पण अशीच ॲक्टिव्हिटी या ठिकाणी झालेली होती. त्यानंतर हे 2-3 ट्रेडिंग सेशन आपण जर बघितले तर इथे सेम ॲक्टिव्हिटी आपल्याला बघायला मिळते. उतार चढाव मार्केटमध्ये या ठिकाणी जास्त होत असतात. तर इथे मग काय, जे पण ऑप्शन ट्रेडिंग करणारे असतात ना, जे इंट्राडेमध्ये काम करत असतात, त्यांचे इथे स्टॉप लॉस हिट होणारच. स्टॉप लॉस हिट होणार, त्यांचे लॉसेस या ठिकाणी मोठे होणार. ते काय एका ट्रेडवरती थांबत नाही. मग ठीक आहे, एका ट्रेडमध्ये लॉस झालेला आहे माझा, तो लॉस भरून काढण्यासाठी ते काय करत असतात, मग पुन्हा ट्रेड घेतात, पुन्हा त्याच्यामध्ये लॉस होत असतो. कारण की मार्केट ट्रेंडिंग नसतं. जर तुम्ही एक चांगली लेवल बघून जर एंट्री घेतलेली असेल, मार्केट जर ट्रेंडिंग असेल तर मग तुमचा फायदा होणार, तुम्हाला तिथे प्रॉफिटच होणार आहे. पण तुम्ही एंट्री घेतली, मार्केट थोडं वरती जातं, अचानक मोठा स्पाइक मारतं, खाली येतं, मग तिथे काय होत असतात, तुमचे लॉस होत असतात. त्यामुळे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये जायचं नसतं. ठीक आहे ना. तुम्ही एखादा स्टॉक आहे, समजा एखाद्या कंपनीचा स्टॉक आहे, तुम्हाला आज सेलिंग दिसली, त्याच्यामध्ये उतार चढाव दिसले, पण दुसऱ्या दिवशी तो वरती जातोय, त्याच्यामुळे तुम्ही 1 दिवस नाही 4 दिवस थांबू शकतात. तुम्हाला वाटलं आजच्या दिवशी तो साईडवेज झालेला आहे, काही प्रॉब्लेम नाही, उद्या पण साईडवेज होतोय, तुम्ही थांबले, तिसऱ्या दिवशी तो 4-5% वरती गेला, तुम्हाला तो प्रॉफिट देत असतो. तुम्ही त्याला 1 दिवस नाही तर 10 दिवस 15 दिवस होल्ड पण करू शकतात. पण एका ऑप्शनला तुम्ही होल्ड नाही करू शकत. ऑप्शनला तुम्ही होल्ड नाही करू शकत जास्त, कारण की त्याच्यामध्ये असलेली टाईम व्हॅल्यू ती प्रत्येक दिवसाला डिके होत जाणारच. जेवढा तुम्ही ऑप्शनला होल्ड करत असतात, कोणी म्हणतं ना मला स्टॉप लॉस तर लावायचंच नाही आहे, मला असंच काम करायचं, मग तुम्ही जेव्हा ऑप्शनला ओव्हरनाईटमध्ये घेऊन जात असतात, प्रत्येक दिवसाला टाईम व्हॅल्यू डिके होत राहते. मार्केट जरी त्याच ठिकाणी असेल तरी टाईम व्हॅल्यू डिके होणार आणि शेवटी तुमचं प्रीमियम एक्सपायरच्या दिवशी 0 होणार, तुम्हाला लॉस होणार. त्यामुळे इंट्राडेमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करायची नसते. सरळ इक्विटी असते, त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करत चला, तिथे पैसा बनेल. ठीक आहे, आपण इथे इंडेक्सचा व्ह्यू बघत असतो. इंडेक्स वरती जातोय, खाली जातोय, इंडेक्समध्ये कोणत्या महत्त्वाच्या लेवल असतात, त्या टेक्निकल लेवल आपण या ठिकाणी बघत असतो. तर मार्केटचा क्लोज तसा बघितला वरतीच आहे. आपलं मार्केट कसं दिसतंय तुम्हाला, वरती दिसणार. कोणी म्हणत असेल की आपल्या मार्केटमध्ये विकनेस आहे, तर विकनेस नाहीच आहे, मार्केट आपल्याला वरती दिसतंय. ठीक आहे, ही जी मोठी रॅली दिली मार्केटने 2-3 दिवसांमध्ये, म्हणजे मार्केट आपलं इथं ताबडतोब रिकवर झालेलं होतं. हे मार्केट आपलं ताबडतोब रिकवर झालं आणि इथे जे वरती जात आहे, आता स्लोली जात आहे, म्हणजे एक प्रकारे मार्केटमध्ये गॅपअप जो येत असतो ना, त्या गॅपअपने आपलं मार्केट वरती जात आहे. निफ्टीमध्ये आपल्याला ज्या आपण लेवल मिळाल्यावरच्या त्या गॅपअप ओपनिंग होऊन निफ्टी गॅपअप ओपन व्हायची आणि एक नवीन लेवल आपल्याला त्या ठिकाणी मिळायची. आता इथे पण तुम्हाला लक्षात येईल बघा, इथे तर कन्सोलिडेशनमध्ये होतं, इथं मार्केट बंद झालं, इथे गॅपअप झालं ओपन, एक नवीन ऑल टाईम आहे. त्यानंतर इथे पण बघा, मार्केट गॅपअप ओपन झालं, पुन्हा एक नवीन ऑल टाईम आहे. अशा पद्धतीने आपला इंडेक्स तर वरती जातोय, पण तो गॅपअप ओपन होऊन, आणि इथे 2-3 दिवसांमध्ये आपल्याला एक कन्सोलिडेशन बघायला मिळत आहे. त्याच रेंजमध्ये या ठिकाणी बघा, काही वेळा असं होऊ शकतं की शार्प रॅली मार्केटमध्ये इथे येऊ शकते, कारण की नेक्स्ट हर्डल जो असणार आहे ना, आता एक राऊंड फिगर लेवल असणार आहे, कोणती 24,000ची. निफ्टी 24,000पर्यंत पण जाऊ शकते वरती, कारण की ते मार्केट आपल्याला थांबताना दिसतंय. एकाच दिवसामध्ये जर मोठी रॅली आली तर मार्केट आपलं परफेक्ट 24,000पर्यंत जाऊ शकतं. आता आपल्याला 23,600च्या आसपास लेवल दाखवतंय. 1 दिवस नाही 2 दिवस लागू शकतो किंवा 1 वीक लागू शकतो, पण हा मोमेंटम जर या ठिकाणी कंटिन्यू राहिला तर मार्केट आपलं 24,000च्या लेवल पण आपल्याला दाखवू शकतं. निफ्टी जाऊ शकते मग 24,000, ही पण लेवल आपल्याला बघायला मिळू शकते. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये मार्केट आपलं थोडं व्हॉलटाईल पण असू शकतं. त्याचं कारण म्हणजे काय, ते कारण आपल्याला माहीत असलं पाहिजे. बजेट, नवीन सरकार स्थापन झालेलं आहे, बजेट पण आहे आता पुढच्या महिन्यामध्ये, तर मार्केटमध्ये आपल्याला थोडी व्हॉलटिलिटी दिसणार आहे. ते म्हणजे उतार चढाव, मार्केट वरती पण जाऊ शकतं, खाली पण जाऊ शकतं. हे जे इव्हेंट असतात मोठे, या इव्हेंटच्या वेळेला काय होत असतं, मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी जास्त असते, मार्केटमध्ये आपल्याला इथे उतार चढाव जास्त प्रमाणामध्ये दिसत असते. तर इथे इंडेक्स पण चांगल्या लेवलला बंद झालेला आहे. इथं आपल्याला कन्सोलिडेशनमध्ये दिसतो इंडेक्स, म्हणजे 23,500 अजून पण मार्केटसाठी एक सपोर्टचं काम करते. त्याच्या खाली इंडेक्सचा क्लोज नाही आहे. तुम्ही बघताय 1, 2, 3 या 3 दिवसांमध्ये बघा, मार्केटने क्लोज वरतीच दिलेला आहे, 23,500च्या खाली दिलेलं नाही आहे. तिथून मार्केट काय घेतं आहे, बाउन्स घेतं आहे. तर या काही महत्त्वाच्या लेवल असतात त्या पण आपण बघितल्या पाहिजे. जसं 23,500 झालं, त्यानंतर 23,300 ही पण लेवल मार्केटसाठी एक सपोर्टचं काम करणार. त्यानंतर 23,100 ही पण लेवल मार्केटसाठी सपोर्टचं काम करणार.
मार्केट त्या लेवल जेव्हा ब्रेक करायला लागेल तेव्हा मार्केटचं स्ट्रक्चर काय होत असतं, चेंज होत असतं. तुम्ही बघा इथे आपलं मार्केट इथे आपल्याला वरतीच जाताना दिसतंय. या पद्धतीने मार्केट इथं स्लोली वरती जात आहे. मग ते काही वेळेला इथे खाली पण येऊ शकतं. जेव्हा हे सपोर्ट ब्रेक व्हायला लागतील, क्लोजिंग यायला लागेल, हे स्ट्रक्चर आपल्याला आपोआप दिसेल इथे की मार्केट आपलं इथं वीक होतं आहे आणि खाली येतं आहे. ही प्रायजेक्शन आपल्याला इथे बनताना दिसेल जेव्हा हे महत्त्वाचे सपोर्ट इथे ब्रेक व्हायला लागतील तेव्हा. समजलं? अशा पद्धतीचं स्ट्रक्चर इथे आपल्याला निफ्टीमध्ये बनताना दिसतंय. मग इंट्राडेमध्ये कोणत्या महत्त्वाचे लेवल असणार आपल्यासाठी, ज्या लेवल ब्रेक केल्यानंतर मार्केट वरती जाऊ शकतं, किंवा कोणते सपोर्ट असणार महत्त्वाचे, कारण की इंट्राडेमध्ये वेगळ्या लेवल असतात आपल्यासाठी. ठीक आहे ना. आपण इंट्राडेमध्ये मार्केटचा ट्रेंड बघत असतो, कोणत्या लेवलच्या वरती मार्केट एक चांगला मोमेंटम देऊ शकतो, किंवा कोणता सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते, ते आपण बघत असतो. आपण ट्रेंडला पण फाइंड आउट करत असतो इंट्राडेमध्ये. तर त्या सर्व लेवल बघण्यासाठी आपण जाऊया आता 5 मिनिटांमध्ये. तर आजचं पण ट्रेडिंग सेशन बघा, तुम्हाला चार्ट इथे कसा बनताना दिसतोय. असे चार्ट जे असतात ना बहुतेक जणांना समजत नाही, अडचणी येत असतात. हे तर काही नाही, याला ओळखू शकतात बहुतेक जण की मार्केट थोडं वरती गेलं, नंतर खाली आलेलं होतं, पुन्हा वरती गेलं थोडं. पण याच्यापूर्वीचं जे सेशन झालेलं होतं हे बघा, हे ट्रेडिंग सेशन, तुम्हाला काय ॲक्टिव्हिटी दिसते इथे. हे बघा, मार्केट सडन खाली येतं आहे, बाउन्स घेतं आहे, पुन्हा कन्सोलिडेशनमध्ये जातं आहे, पुन्हा स्पाईक मारतं आहे, खाली येतं आहे, पुन्हा कन्सोलिडेशनमध्ये जातं आहे, पुन्हा स्पाईक मारतं आहे, पुन्हा कन्सोलिडेशनमध्ये जातं आहे, स्पाईक मारतं आहे, पुन्हा कन्सोलिडेशनमध्ये जातं आहे. हा एक झोन बघा, इथं तुम्हाला मार्केट स्लो झालेलं दिसणार. पुन्हा मार्केट इथून वरती गेलं, पुन्हा वरतून एक स्पाईक मारला, पुन्हा साईडवेज झालं. ही अशी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी झाली. मी तुम्हाला काय म्हणतो की इंट्राडेमध्ये इथं काय ना स्पाईक लागत आहेत खूप, म्हणजेच चढ उतार जास्त प्रमाणामध्ये होत आहे. की मार्केट जर शार्प वरती जात असेल ना, थोडं कन्सोलिडेशनमध्ये जातं, अचानक मोठी कॅन्डल बनवतं, खाली ताबडतोब खाली येऊन जात असतं. मग इथे काय होत असताना बहुतेक जणांचे स्टॉपलॉस हिट होत असतात, जे इंट्राडेमध्ये काम करत असतात ते. जो ऑप्शन सेलर असतो तो इथे रिस्कला कमी करू शकतो हेज करून, पण जे नेकेडमध्ये ऑप्शन बाईंग करत असतात ना, खास करून त्यांचे लॉस होणारच. आणि त्यात जर तुम्ही ऑप्शनला होल्ड केलं तर लॉस अजून जास्त होत असतात तुमचे, तुम्ही प्रीमियमला झिरो करत असतात पूर्ण. तर तसं काही करायचं नसतं. आणि इंट्राडेमध्ये अशा मार्केटमध्ये स्टॉपलॉस तर हिट होणारच. जिथे 80-100 पॉईंटची एक कॅन्डल जर बनत असेल निफ्टीमध्ये तर स्टॉपलॉस नक्की हिट होणार ताबडतोब. आता सकाळच्या वेळेला पण बघा, पहिल्या 10 मिनिटांमध्ये मार्केट ताबडतोब खाली येऊन गेलेलं होतं, म्हणजे हा सपोर्ट पण ब्रेक करून टाकलेला होता 23,500चा. पण ही कॅन्डल बघा, इथे मोठी कॅन्डल बनत होती. आपण काय म्हटलो, मार्केट बघा कसं शार्प रिकवर होतं वरती, लाईव्हवरती म्हटलं होतं आपण. त्यानंतर त्याच कॅन्डलला शॅडो बनून गेली पुन्हा, म्हणजे पुन्हा मार्केट ह्या रेंजच्या दरम्यान कन्सोलिडेशनमध्ये गेलेलं होतं. इथे समजेल तुम्हाला, ह्या रेंजमध्ये वरती जात होतं, स्लोली जात होतं वरती, पाहिजे तसा मोमेंटम नव्हतं मार्केटमध्ये. हे बघा, इथे पण आपल्याला एक झोन दिसेल, तिथं मार्केट साईडवेज होतं पूर्णपणे. नंतर अचानक मार्केटने इथे स्पाईक मारला, वरती गेलेलं होतं मार्केट. पुन्हा थोडंसं इथं टॉपला गेल्यानंतर, म्हणजे एका रेजिस्टन्स लेवलला गेल्यानंतर मार्केट थोडं 20-25 मिनिटे साईडवेज झालं, पुन्हा एक स्पाईक मारला, मोठी कॅन्डल बनली, पुन्हा ह्याच लेवलवरती आलं मार्केट, ज्या ठिकाणी रेजिस्टन्स सपोर्ट बनत असतो. या ठिकाणी बघा, ही रेजिस्टन्स होती लेवल, या ठिकाणी ती नंतर काय बनली, ते सपोर्ट बनली. सपोर्ट घेतला, 2 कॅन्डलमध्ये मार्केट रिव्हर्स झालं, पण तुम्हाला दिसेल की साईडवेजच होतं. हे मार्केट जे दिसेल ना तुम्हाला, तुम्ही जरी म्हणत असाल इथे की वरती जातं आहे, पण हे स्लोली जात होतं वरती. जास्तीत जास्त वेळ मार्केटने एकाच जागेवरती घालवलेला होता. हायर लोचं फॉर्मेशन बनवत मार्केट असं वरती जात असतं आणि वरती क्लोज देत असतं. इथे आपण म्हणत असतो की मार्केटमध्ये मोमेंटम आहे, मार्केट साईडवेज नाही आहे. ठीक आहे, पण ही ॲक्टिव्हिटी वेगळी होताना दिसते आपल्याला इथं. समजलं? असं स्ट्रक्चर मार्केटचं इथं आजच्या दिवशी बनलेलं होतं. मग उद्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या लेवल असणार, कोणते हर्डल मार्केटसाठी इथे बनू शकतात. तर मार्केटसाठी हर्डल असणार 23,600च. ही एक लेवल आहे, ती इथे रेजिस्टन्सचं काम करणार. 23,600 हा मार्केटसाठी पहिला हर्डल बनणार, म्हणजे पहिला रेजिस्टन्स. मार्केट जर फ्लॅट ओपन होतं आहे तर याच्यावरती जायला पाहिजे, ह्या लेवलला पार करायला पाहिजे. जसं इथे जात आहे बघा, आपल्याला दिसेल पण तिथून सेलिंग येते मार्केटमध्ये. इथे पण बघा रिजेक्शन आलं ताबडतोब, याच्यावरती मार्केटने थांबायला पाहिजे, तेव्हा एक ट्रेंडिंग मूव इथून येत असतो. मग वरती पण छोटे मोठे हर्डल मार्केटसाठी येत जाणार, जसं 23,630 हा पण एक रेजिस्टन्स आहे दुसरा. त्यानंतर 23,664 ही पण लेवल मार्केटसाठी काय असणार, एक रेजिस्टन्स असणार आहे. टप्प्याटप्प्यांमध्ये मार्केटमध्ये हे रेजिस्टन्स येणार. मार्केट वरती केव्हा जात असतं, जेव्हा त्याच्यामध्ये मोमेंटम असतो. तर हा हर्डल सर्वांना समजलेला असेल, 23,600 मार्केटसाठी एक रेजिस्टन्स असणार आहे. त्याच्यावरती मार्केट जर सस्टेन होत असेल तर एक ट्रेंडिंग मूव मार्केटमध्ये येऊ शकतो, कारण की 3 दिवस झाले मार्केट आपल्याला त्याच रेंजमध्ये दिसतं आहे. डेलीमध्ये पण तुम्हाला कॅन्डल मी दाखवल्या, 23,500च्या खाली जात नाही, सपोर्ट तुटतोय 23,500,
पण त्याच्या खाली क्लोजिंग पण येत नाही, तिथूनच बाईंग यायला सुरुवात होत असते. हे बघा इथे दिसेल तुम्हाला, इथे खाली जात आहे पण इथून बाईंग येते. तिथं कंटिन्युएशन नाही होते. कंटिन्युएशन होणं म्हणजे काय, तिथून कंटिन्युअसली सेलिंग चालू राहणं. ठीक आहे ना. आणि त्यानंतर मार्केटसाठी सपोर्ट कोणते असणार, मग ही एक लेवल सपोर्टचं काम करेल. 23,535ची लेवल ही सपोर्टचं काम करणार. त्यानंतर एक स्ट्रॉंग सपोर्ट 23,500 ही लेवल पण सपोर्टचं काम करेल. आणि 23,442 ही लेवल पण सपोर्टचं काम करणार. त्यानंतर 23,400 हा पण मार्केटसाठी सपोर्ट असणार आहे. टप्प्याटप्प्यांमध्ये काय असणार, सपोर्ट. जेव्हा असं व्होलेटाईल मार्केट असतं तुम्हाला सपोर्ट ब्रेक होताना दिसतील, म्हणजे इथे अशा मोठ्या कॅन्डल बनताना दिसतील. फ्लॅट ओपन झालं अशी मोठी कॅन्डल बनेल. याचा अर्थ असा नाही सपोर्ट ब्रेक झाला म्हणजे मार्केट खालीच जाणार, असं कधीही नसतं. कंटिन्युएशन पाहिजे तिथं. ठीक आहे ना. आपल्याला ट्रेंड समजला पाहिजे तिथे की मार्केटचा ट्रेंड कोणता आहे. ट्रेंडनुसारच काम करायचं असतं आपण प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे ना. असं नाही की एक कॅन्डल मोठी बनली, सपोर्ट ब्रेक झाला आहे म्हणजे मार्केट खाली जाणार, ते मार्केट दुसऱ्या कॅन्डलमध्ये रिव्हर्स होऊन जातं, डे हायला ब्रेक करून टाकतं. वरचे रेजिस्टन्स असतात ना त्याला पण, म्हणजे अचानक बाईंग यायला लागते इथे, अशी बाईंग येत असते आणि हे रेजिस्टन्स इथे ब्रेक होऊन मार्केट वरती जातं. मग ज्यांनी इथे पुट बाय केलेला असतो ते इथे ट्रॅप होऊन जातात. स्टॉप लॉस हिट होणार किंवा लावलेलं नसेल तर नुकसान या ठिकाणी जास्त होत असतं. मग अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी होत असते. त्या सपोर्टवरती काय प्रोजेक्शन होते ते पण आपण बघितलं पाहिजे. काही वेळेला एका फ्लोमध्ये पण जातं मार्केट, पण शक्यतो जायला नको, कारण की बहुतेक जण अशाच ठिकाणी ट्रॅप होत असतात, मोठ्या कॅन्डलमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. तर इथून मग निफ्टीमध्ये थोडी सेलिंग वाढू शकते जर कंटिन्युएशन झालं तर. जर मार्केटचा क्लोज 23,500च्या खाली येत असेल तर मग आपण म्हणू शकतो की मार्केट थोडंसं वीक होतं आहे. विकनेस मार्केटमध्ये थोडा येऊ शकतो. शॉर्ट टर्मसाठी विकनेस इंडेक्समध्ये येणारच. एखादा स्टॉक असू दे त्याच्यामध्ये पण हेच होत असतं. शॉर्ट टर्मसाठी तो जर ट्रेंडिंग असेल, अप ट्रेंडमध्ये जात असेल, शॉर्ट टर्मसाठी विकनेस येतच असतात. ट्रेंड रिव्हर्सल वेगळं असतं. ट्रेंड रिव्हर्सल होणं वेगळं आणि थोड्या कालावधीसाठी मार्केटमध्ये विकनेस येणं, या दोघांमध्ये खूप मोठा डिफरन्स असतो. तो पण समजून घेत चला. ठीक आहे. तर ह्या काही महत्त्वाच्या लेवल इथे निफ्टीमध्ये होत्या. आणि जेव्हा आपण ट्रेड घ्यायचा कोणत्याही ठिकाणी, इक्विटी सेगमेंट असू द्या किंवा तुमचं फ्युचर अँड ऑप्शन असू द्या, तिथे स्टॉप लॉसचा वापर केलाच पाहिजे. मनामध्ये कधी रिस्क आपण डिसाईड करायची नसते की मला याच्यामध्ये एवढा लॉस घ्यायचा असतो, मला एवढा लॉस याच्यामध्ये घ्यायचं नाही. प्रॉपर तुमच्या सिस्टममध्ये तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर लावलीच पाहिजे, नंतरच ट्रेडला होल्ड केलं पाहिजे. असं नाही, आजकाल तर मी बघतो पण की जे ऑप्शन ट्रेडिंग करत असतात ना, एखादा कॉल ऑप्शन घेतला, हेवी क्वांटिटी असतात, 50-100 लॉट असतात, होल्ड करून ठेवतात मस्तपैकी, खिशामध्ये मोबाईल असतो, फिरत असतात आणि त्यांचं ऑप्शन ट्रेडिंग चालू असतं. तुम्ही बघत पण नाही आहे, चार्ट बघत नाही आहे की मार्केट आपलं वरती जातं आहे की खाली जातं आहे. मार्केट इथं थांबलेलं आहे कॉल ऑप्शन बाय करून टाकायचं, लॉजिक कसलंच नाही आणि त्याला होल्ड करत बसायचं. एक तर त्याच्यामध्ये स्टॉप लॉस पण नाही. समजा मार्केट इथून वरती गेलं, मला प्रॉफिट देऊन जाणार, पण जर मार्केट खाली आलं तर मी छोटा लॉस घेऊन बाहेर पडेल. मग त्यासाठी मी काय करतो, एक स्टॉप लॉस ऑर्डर लावून टाकतो. ते पण नाही, खिशामध्ये मोबाईल असतो आणि ऑप्शन ट्रेडिंग चालू असतं. तर अशा लोकांचा तर कधी पैसा बनतच नाही, कधी पैसा बनत नाही. असं मार्केट खाली येत जाणार आणि ते मग मोठा लॉस बुक करणार, म्हणजे एक्सपायरीपर्यंत होल्ड करणारच त्याला आणि शेवटी ते पूर्ण पैसा झिरो करून टाकत असतात. तसं करायचं नाही आहे. तुमच्या सिस्टममध्ये तुम्ही स्टॉप लॉस ऑर्डर नक्की लावली पाहिजे. ठीक आहे. तर माझ्या मते आता निफ्टीमध्ये सर्वांना लेवल या ठिकाणी समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला. कॉमेंटची संख्या फार कमी झाली, कॉमेंट पण करत चालायचं आहे. त्यानंतर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.